HT न्यूज इंडिया, सच के साथ। शिवरायांचा अपमान सहन नाही। हिंगणघाटात धीरेंद्र शास्त्रींच्या फोटोवर गोबर टाकत संतप्त निषेध। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात हिंगणघाट शहरात संतापाची लाट उसळली आहे। कारंजा चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने जोरदार आंदोलन करत शास्त्री यांच्या फोटोवर गोबर टाकून चपला मारत आणि चौकातील बॅनर फाडून तीव्र निषेध नोंदवण्यात आला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला। महाराष्ट्रात वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचा आरोप करत अशा व्यक्तींवर कठोर कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला। तसंच नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी वादग्रस्त वक्तव्य केले। त्यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या काही मोठ्या नेत्यांनी त्यांना थांबवले का नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। स्वतःला हिंदुत्वाचे ठेकेदार म्हणवणारे लोक अशा वेळी गप्प का राहतात असा थेट सवाल आंदोलकांनी केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की भविष्यात कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। सध्या धर्माच्या नावावर जागोजागी मस्ती सुरू आहे। भाषणातून हिंदू सूर्य छत्रपती शिवराय म्हणणारे लोक शिवाजी महाराजांबद्दल अशा प्रकारची तुलना सहन करते हे देशाचं दुर्दैव आहे। एका मुस्लिम शायरानं म्हटलं होतं, शिवा न होता तो सुन्नत होत सबकी और काशी मथुरा भी मस्जिद होती। हे जर एक मुसलमान शायर कबूल करते आणि या पवित्र व्यासपीठावर ते समजते, ते पवित्र व्यासपीठ, त्या व्यासपीठावर आमच्या जाणता राजाला, जगात एकमेव जाणता राजा छत्रपती शिवराय, हा इतिहास चौथीपासून सर्व शिकलेले लोक आहोत आम्ही। उत्तरेतून येऊन हे चुडवैये महाराष्ट्राला जर इतिहास शिकवत असन ते यायले जागोजागी तुडवण्याची वेळ आली आहे। आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हा प्रतिकात्मक निषेध या ठिकाणी आम्ही नोंदवत आहोत। पण जर अशी वेळ आली तर थेट त्याच्यासोबत भिडण्याची क्षमता शिवसेना प्रमुखांच्या ज्वलंत विचारांनी या शिवसैनिकांमध्ये नसानसात भरली आहे हे या ठिकाणी ठासून मी सांगणार आहे, विश्वासानं सांगणार। कारण अरे हा प्रवचन कथा करणारा माणूस हनुमानजीची भक्ती कशी करायची हे शिकवते। हनुमानजी काय आज आला? हनुमानजीची भक्ती अशिक्षित खेड्यापाड्यातल्या सगळ्या गोरगरीब हनुमानजीची भक्ती कशी करायची सर्वांना ठाऊक आहे। आणि म्हणून त्याच्यात उजीड पाडण्याचं सोडून ह्या इकडे इतिहास आणि पुन्हा प्रपंच व्यवस्थेत पोरं आम्ही किती करायचे, का करायचं, RSSले किती द्यायचे, कुणाला किती द्यायचे, या सगळ्या घाणेरड्या गोष्टी घेऊन एका चांगल्या व्यासपीठावर हा विचार मांडला जात आहे। आणि त्या ठिकाणी जबाबदार लोक ते मूकबधीर सारखे ऐकत आहे। हे संपूर्ण आपल्या जनतेचं दुर्दैव आहे। त्याचा निषेध नोंदवा तेवढा कमी आहे। आणि म्हणून समाज जागृत आहे, समाज जिवंत आहे हे दर्शवण्यासाठी हे प्रातिनिधिक स्वरूपात आज निषेधाचं आंदोलन या ठिकाणी जिल्हाभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही केला आहे। आणि इथून जो इशारा ज्यांनी घ्यायचा तो घेतला पाहिजे। समाज जिवंत आहे, समाज जागृत आहे, वेळ प्रसंगी समाज खऱ्या गोष्टीसाठी अंगावर जाऊन पडन अशा पद्धतीचा आहे हे या ठिकाणी आम्हाला प्रामुख्याने नमूद करायचं आहे। आणि म्हणून मी अगदी तीव्र शब्दात या सर्वांच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं या भोंदूचा निषेध नोंदवतो। भोंदूचा एक प्रकारचं पीक आलाय। टीव्हीवर जर आपण उघडलं तर 10 बातम्यांपैकी 7 बातम्या भोंदूच्या आहे। फसवेगिरी, महिलाचं शोषण, आर्थिक घोटाळे आणि याले सगळ्या प्रकारचं खुलं रान राज्यकर्त्याकडून दिलं जात आहे का अशा प्रकारचा संशय आणि अशा प्रकारची शक्यता निर्माण झाली आहे। याच्यावर वेळीच आवर घालणं आजची समाजाची गरज आहे। आणि म्हणून त्या दृष्टीनं राज्यकर्त्यांनी बोध घ्यावा असा आमचा याच्यातून इशारा आहे। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।